तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शिक्षक भरती 2024 साठी जी नवीन अपडेट आली आहे तिच्याविषयी संपूर्ण माहिती। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे। या अंतर्गत 22,000 जागांसाठी सोमवार दिनांक 5 पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यातून शिक्षक भरती प्रत्यक्ष मुहूर्त सापडणार आहे। सोमवार दिनांक 5 पवित्र पोर्टलवरती याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। या चाचणीसाठी एकूण 2,39,730 इतके उमेदवारांनी नोंदणी केली। त्यापैकी 2,16,443 उमेदवार प्रविष्ट झाले। जून ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणाविषयी बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली। त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता। यामुळे जिल्ह्यांच्या परिषदेच्या 10% रिक्त जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। जिल्हा परिषदेमध्ये सध्या 70% रिक्त जागांवरती भरती करण्यात येत आहे। प्रचलित शासन निर्णयाचे पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक आंतरजिल्हा बदली, मराठी इंग्रजी माध्यम वाद, केंद्र शाळेवर साधन व्यक्ती नियुक्ती आदी कारणामुळे भरती प्रक्रिया लांबली होती। त्यानंतर उमेदवारांमध्ये शिक्षक भरतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। अखेर राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या 16,000 जागा मुलाखती न घेता भरण्यात येणार आहेत। खाजगी शिक्षण संस्थांमधील 6,000 जागा मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहेत। या जागांच्या जाहिराती आता प्रसिद्ध होणार आहेत। भरती प्रक्रियेबाबत सविस्तर वेळापत्रकही जाहीर होणार आहे। रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे 800 जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत। कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत। त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेच्या नाही तर खाजगी शिक्षण संस्थेच्या जागासुद्धा उमेदवारांना शिक्षक नोकरी